भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 जाहीर केली असून अहिल्यानगर जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे। निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आशिया म्हणाले, निवडणुकीसाठी 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून 1 जून पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे, तर 2 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे। 4 जून ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी यांचे दालन 2रा मजला जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत स्वीकारण्यात येणार आहे। निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघात नाव असणं बंधनकारक असून त्याची साक्षांकित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत जोडणं आवश्यक आहे। तर जिल्ह्यातील महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट, नगर परिषदा आणि नगरपंचायत सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिका, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा तसेच पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, कर्जत, अकोले, जामखेड आणि पारनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा या निवडणुकीत मतदार म्हणून समावेश आहे। एकूण 461 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली। तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी यावेळी दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।